इलेक्शन संपायला आल्यामुळे आज भारतातलं राजकीय वादळ संपायला आलंय, पण नेत्यांची ट्रोलिंग आणखी पण काही थांबायला तयार नाहीये. आता हाच किस्सा बघा ना, रामचंद्र सियाजी से कह गए जो बिहार को बदलने गए वो खुद बदल गए. या डायलॉगने अख्खं इंस्टाग्राम हलवून टाकलंय. आज जवळपास असं कोणी नाही की जे मनीष कश्यप यांना ओळखत नाही. सन ऑफ बिहार या नावाने प्रसिद्ध असलेले युट्यूब चॅनल चालवणारे मनीष कश्यप एकेकाळी यांना इमानदार बिहारचा मुलगा आहे म्हणायचे, पण तेच आज रील्सचे कमेंट ओपन केले तर दलाल मनीष कश्यप किंवा बिकावा मनीष कश्यप यापेक्षा पण घाण कमेंटमध्ये शिवाय घालत आहेत. त्यामागचं कारण म्हणजे एक देशाला विकत आहे तर दुसऱ्या देशामध्ये कॉमेडी करत आहे. काहीच दिवसांपूर्वी अशी कमेंट मनीष कश्यप यांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावरती केली होती. पण आज तीच व्यक्ती बीजेपी या पक्षाचा नेता होऊन वोटिंगसाठी फिरत आहे. विवेकानंद को फॉलो करे, भगत सिंह को फॉलो करे, ये मोदी के चक्कर में, राहुल गांधी के चक्कर में जो है ना, एक देश बेच रहा है, एक देश में कॉमेडी करता है. आणि त्यांना असं विचारलं तर मी असं बोललो नव्हतो, हे साफ खोटं बोलत आहेत. तुम्ही या वीडियो मध्ये बघू शकता. आपका तो बयान भी है कि एक ने देश को बर्बाद कर दिया मोदी जी का नाम लेके आपका. नहीं, ये बात मैंने कभी नहीं कहा है. अरे नहीं, आपने कहा था. यामुळेच लोक संतापून कमेंट मध्ये मनीष दलाल किंवा बिकावा मनीष कश्यप म्हणत आहेत. पण खरंच या मागचं कारण पॉलिटिक्स आहे का, या विषय काही वेगळाच आहे. बघूया सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये. पण या अगोदरच मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणत्या पक्षाचे सपोर्टर असेल तर हा व्हिडिओ नका बघू, कारण मी कोणत्या पक्षाचा सपोर्टर नाहीये. कारण जी फॅक्ट आहे तेच सांगत आहे. मनीष कश्यप यांचा जन्म 9 मार्च 1991 मध्ये पश्चिम चंपारण जिल्ह्यात झालेला आहे. त्यांचे वडील आणि आजोबा सैनिक होते, त्यामुळे घरची परिस्थिती ठीकठाक होती. त्यानंतर आपल्या पुणेमधून इंजिनिअरिंग त्यांनी कंप्लीट केली, पण काही कारणांमुळे काही दिवस त्यांना जॉब करायला लागला. पण मनीष कश्यप फार हुशार असल्यामुळे त्यांनी त्यांचे सस्तक नावाचे युट्यूब चॅनल चालू केलं आणि जे ग्रामीण भागातले मुद्दे होते त्यांना सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे ते खूप जोरात व्हायरल झाले. त्यांनी एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यामध्ये एक नागरिक पान खाऊन रस्त्यावर थुकत होता. त्या माणसाला मनीष कश्यपने जाब प्रश्न विचारल्यामुळे तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि तिथून पॉप्युलॅरिटी मिळायला चालू झाली. इंजिनिअरिंग मध्ये हुशार असल्यामुळे त्यांनी एक ब्रिजचा व्हिडिओ बनवलेला होता. तो पडणार म्हणून सांगितला होता, कारण ज्या प्रकारे बिहारची सरकार त्या ब्रिजचं काम करत होते त्यामुळे एका वर्षा अगोदरच मनीष कश्यपने ब्रिज बनण्याची भविष्यवाणी केली होती. यामध्ये कुठे ना कुठे बिहार सरकारची खूप मोठी चुकी होती. त्यामुळे लोकांनी मनीष कश्यपचा व्हिडिओ ट्वीट करायला चालू केला. मनीष कश्यप ने इस पुल को लेकर एक वीडियो बनाया था. इसमें उन्होंने आरोप लगाया था कि पुल निर्माण मानकों के अनुरूप नहीं हो रहा है, इसलिए ये पुल फिर से गिर सकता है. वीडियो में मनीष कश्यप कहते दिख रहे हैं कि पुल का निर्माण जिस तरह से हो रहा है उससे आने वाले दिनों में बिहार का ही नुकसान होगा. ऐसे में मनीष कश्यप के वीडियो का क्लिप शेयर कर लोग उनका समर्थन करते दिख रहे हैं. आणि बघता बघताच मनीष कश्यप सरकारच्या नजरेत पडले. त्यानंतर सरकारी स्कूल, हॉस्पिटल, गरिबी अशा भरपूर साऱ्या मुद्द्यांवर ग्राउंड रिपोर्टिंग करायला चालू केले. बघता बघता मनीष कश्यपची पॉप्युलॅरिटी खूप जोरात वाढली. लोकांनी चांगली साथ मिळायला लागली. लोक प्रशंसा करू लागले आणि बिहार सरकारच्या नाकात दम आणून टाकला होता. आणि सरकार वाटच बघत होती मनीष कश्यप कुठेतरी चुकीमध्ये सापडायला, आणि सरकारला एक मोठा चान्स मिळाला. मनीष कश्यपने तामिळनाडूमध्ये बिहारच्या मजदुरांसोबत तिथल्या लोकांनी मारपीट केली याचा व्हिडिओ शेअर केला. पण हा व्हिडिओ फेक असल्याचं तामिळनाडू पोलिसांनी सांगितले. त्यामुळे मनीष कश्यपवर NSA आणि भरपूर सारे केसेस लावले गेले. पण खरंच NSA लावायची गरज होती का? कारण हा व्हिडिओ फक्त मनीष कश्यपनेच नाही तर जवळपास भरपूर लोकांनी आणि न्यूज चॅनलनी शेअर केलेला होता. पण फक्त मनीष कश्यपवरच कारवाई केली गेली. शेवटी मनीषला 9 महिन्याची जेल झाली. पण मनीष कश्यपने अगोदरच बिहार सरकारला चेतावणी दिली होती की मी जर जेलमध्ये गेलो तर तुमची सरकार 100% पाडून टाकणार. आता मेन मुद्दा येतोय, यामुळेच त्यांनी बीजेपी जॉईन केली का? जेव्हा मनीष कश्यप जेलमधून सुटले तेव्हा बीजेपीचे सांसद मनोज तिवारी त्यांना भेटायला आले आणि मनोज तिवारीने बिहार सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं मनीष कश्यपने जे मुद्दे उचलले होते ते सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर सरकारने काम करायला पाहिजे होतं, अशी जोरदार टीका केली. आणि शेवटी मनीष कश्यपने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पण मित्रांनो, कहाणी इथेच नाही संपली. आता तर इथून स्टार्ट झाली. कारण जो युट्यूबर निपक्ष होऊन लोकांचे आवाज सरकारपर्यंत पोहोचवत होता तो आज बीजेपी पक्षामध्ये जाऊन आवाज काढायला तयार नाही. आणि एवढंच नाही, जेव्हा मनीष जेलमधून सुटला त्यांच्या व्हिडिओमधून साफ दिसून येत होतं की ते भारतीय जनता पार्टीची तारीफ करत होते. तेव्हापासूनच लोक कमेंट बॉक्समध्ये मनीष कश्यपला शिव्या घालायला चालू केले. मनीष कश्यप म्हणत आहे जे सध्याची पाकिस्तानची कंडिशन आहे ते सगळे नरेंद्र मोदीमुळे झालेलं आहे. पाकिस्तानची GDP क्रॅश केली आहे. पण मला सांगा, आज आपल्याला पाकिस्तानवरून काय करायचंय? आज आपल्या देशात कित्येक दिवसापासून मणिपूर जळत आहे आणि लडाखचा विषय चालूच आहे. याच्यावरती मनीष कश्यपने अजिबात यांच्यावर व्हिडिओ बनवलेला नाही. आणि पाकिस्तान सोबत कम्पेअर करण्यापेक्षा चायना सोबत कम्पेअर करा. आज चायना भारताच्या सीमेपासून कित्येक मध्ये घुसलेला आहे, त्यावर एक शब्द पण नाही निघत आहे. त्यांची GDP कुठे आहे आणि आता आपली GDP कुठे आहे याच्याबद्दल पण बोला. यामुळेच लोक मनीष कश्यपला दलाल मनीष कश्यप म्हणत आहेत. एवढंच नाही तर प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कॅन्डल, आज प्रत्येक जणाला हा विषय माहिती आहे. किती निर्दयपणे जवळपास 3000 लेडीज सोबत दुष्कर्म केलेले आहेत. पूर्ण भारताला हा विषय माहिती आहे.
पण जेव्हा मनीष कश्यपला याच्याबद्दल विचारलेलं गेलं, शाहजहां शेख। हाँ, वैसे वैसे लोगों का हो गया। सही कह रहे हैं। भारतीय जनता पार्टी ने आलोचित भी किया हर मंच से। आलोचना से सिर्फ काम नहीं चलेगा, लेकिन वैसे वैसे लोगों पे कार्रवाई होना चाहिए और फांसी पे लटका देना चाहिए वैसे लोगों को, और बंगाल पे में जो है राष्ट्रपति शासन लागू होना चाहिए। ठीक है, बिल्कुल आपकी बात है कि महिलाओं के साथ अगर अन्याय होगा कहीं भी, इस देश के किसी भी कोने में, चाहे वो बंगाल में हो, चाहे वो केरला में हो, चाहे वो किसी भी स्टेट में हो। प्रज्वल रेवन्ना का नाम सुना आपने? नहीं सुना है, इसके लिए मैं माफी चाहता हूँ। स्पष्ट शब्दात मला माहितच नाही याबद्दल आणि मी या व्यक्तीला ओळखत नाही म्हणून सांगितलं आणि ते संदेश खाली स्कॅन्डलवर भाषण देत होते. पण शेवटी मनीष कश्यपवरती अन्याय झालेला आहे ही गोष्ट मान्य करायला काहीच हरकत नाहीये, कारण मनीष कश्यपने खूप वेळेस ग्राउंड रियालिटीवरती व्हिडिओ बनवलेले आहेत, पण शेवटी त्यांना कारावास भोगावंच लागलेलं आहे ते एका फेक व्हिडिओमुळे. पण पॉलिटिक्स मध्ये घुसल्यानंतर अशा महत्वाच्या मुद्द्यावरती ते बोलायला तयार नाहीये, त्यामुळेच खंत वाटत आहे. आणि मनीष हे पहिल्यांदाच पॉलिटिक्स मध्ये प्रवेश केलेला असं नाही, यापूर्वी पण त्यांनी 2020 मध्ये बिहारच्या पश्चिम चंपारण मधील चनपटिया विधानसभा मतदारसंघातून लढवली होती, पण त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. तर मित्रांनो, तुम्हाला यावर काय वाटते? मनीष कश्यपने पॉलिटिक्स मध्ये येऊन काही चुकी केली का? नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका.